अध्यक्ष महोदय, विधान परिषदेने संमत केलेल्या सन 2026 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक 2026 विचारात घ्यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। सुनील प्रभूजी, छोटासा विषय असा आहे की एक उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय। उच्च न्यायालय मुंबईने संतोष मधुकर भोंडवे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन ही रीट याचिका 3098/2021 मध्ये 11/9/2024 मध्ये हा असा निर्णय दिलाय की महानगरपालिका हद्दीतील गायरान जमिनीचा वापर त्या ठिकाणी अनुज्ञ असलेल्या सार्वजनिक प्रयोजनाकरता, मुंबईमध्ये पुण्यामध्ये जे गायरान आहे जुने, ते गायरान असल्यामुळं तिथे काही जे काही डीपी मध्ये यूज आहे, डीपी मध्ये डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये टीपी मध्ये जे काही यूज सार्वजनिक प्रयोजन आहे, पण ते गायरान असल्यामुळं आपल्याला ते सार्वजनिक प्रयोजनाकरता जागा उपलब्ध करून देता येत नाही आणि म्हणून अशा ठिकाणी अनुज्ञ असलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी वापर करता येऊ शकेल असं निरीक्षण नोंदवलं आहे। आता याच्यामध्ये खरं तर हे गायरान किती आहे तर महानगरपालिका हद्दीत 3378 हेक्टर आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि नगरपालिकेच्या हद्दीमध्ये 4509 हेक्टर आहे नगरपालिकामध्ये। आता यामध्ये आपण नगरपंचायतीमध्ये गायरान घेत नाही कारण नगरपंचायती आत्ताच झाल्या, त्यामुळे तिथे गायरांची गरज आहे कारण तिथे काहीतरी गुरं जनावरं आहे, पण नगरपालिका क्षेत्रात मात्र त्या ठिकाणी कुठेही गायरांची फार त्या ठिकाणी आवश्यकता नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी जे PMRD, MMRD, NMRD, सिडको नैना या भागातले आपण या ठिकाणी हे लागू करत नाही आहे। पण महानगरपालिका मुंबई असेल, पुणे असेल, माझ्याकडे ह्या ठिकाणी ह्या ज्या 7887 हेक्टर जमिनी आहे त्याचं डिटेल आहे, ती सभागृहाला मी देतो कुठल्या कुठल्या महानगरपालिका नगरपालिकामध्ये जमिनी आहे। आता अध्यक्ष महोदय, खरं तर या विधेयकाने काय होणार आहे, या जमिनी महाराष्ट्र शासनाच्या नावाने होतील गायरांच्या आणि जे नगरपालिका महानगरपालिका जे यूज परमिसिबल आहे त्याच्याकरता गव्हर्नमेंटला प्रस्ताव पाठवतील, शासन त्यांना मान्यता देईल। म्हणजे महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक प्रयोजन, नगरपालिकेमध्ये सार्वजनिक कामाकरता या जागा उपलब्ध होतील आणि त्यामुळं या बिलाच्या माध्यमातून ह्या जागा महाराष्ट्र शासनाच्या नावाने करण्याकरता ही या ठिकाणी सुधारणा आणली आहे, ज्यातनं सर्वच महानगरपालिका नगरपालिकेला चांगल्यापैकी डेव्हलपमेंट करण्याकरता या जागा उपलब्ध होतील। पण हे करताना जो यूज परमिसिबल आहे त्याच यूज करता ही वापरता, दुसऱ्या यूज करता वापरता येणार नाही असं या ठिकाणी म्हटलं आहे। दुसरा अध्यक्ष महोदय, एक याच्यात सुधारणा आहे 230 मध्ये, कलम 230 मध्ये नोटीस बजावण्याची पद्धत जी आहे त्यामध्ये फक्त डाकेने नोटीस पाठवा असंच आहे महसूल खात्यामध्ये। कुठली नोटीस डाकेने पाठवा, डाकेने पाठवूच, पण आता इलेक्ट्रॉनिक मेलद्वारे सुद्धा आता ही पाठवली गेली पाहिजे। दोन्ही बाबी या ठिकाणी असल्या पाहिजे। डाकेच्या भरोशावर आता एखाद्या वेळेस इलेक्ट्रॉनिक मेल अवेलेबल असेल तर मेलवरही या ठिकाणी ही नोटीस दिली पाहिजे। या दोन सुधारणेकरता आपण या ठिकाणी या सभागृहाने मान्यता द्यावी। सर्वांच्याच मतदारसंघामध्ये, सर्वांच्याच नगरपालिका महानगरपालिकेमध्ये या सुधारणेमुळं आपल्याला चांगल्या जागा महाराष्ट्र शासनाला या उपलब्ध होतील आणि तुम्ही या जागा मात्र नंतर डेव्हलपमेंट करता वापरू शकाल। फक्त एवढंच आहे की याला सरसकट नगरपालिका महानगरपालिकेला आम्ही देणार नाही, महाराष्ट्र शासनाच्या नावाने होतील। ज्या महानगरपालिकेला नगरपालिकेला ही जागा वापरायची असेल त्यांचे प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे येईल आणि गव्हर्नमेंट याला मग मान्यता देईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।